जादूच्या प्रयोगातून जनजागृतीचा अनोखा उपक्रम. DYSP शिरीष जाधव यांचा समाज प्रबोधनाचा स्तुत्य उपक्रम. नाशिक प्रतिनिधी नितीन देवरे. माननीय DYSP शिरीष जाधव सध्या नाशिक पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे कार्यरत असून DYSP पदावर कार्य करत असताना त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. कायदा सुव्यवस्थेला बळकटी देण्याचं उल्लेखनीय कार्य केलं आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. नोकरी बजावत असतानाच कोरोना काळात जनतेच्या मानसिक तणावातून मुक्तता व्हावी आणि मनोरंजनासोबतच प्रबोधन व्हावं या उद्देशाने त्यांनी जादूचे प्रयोग सादर करण्यास सुरुवात केली. नवरात्र, दसरा, गणपती, दिवाळी, नववर्ष अशा विविध सण उत्सवांच्या निमित्ताने मनोरंजन करणारे पहिले पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंधश्रद्धेविरुद्ध प्रभावी प्रहार. त्यांच्या जादूच्या प्रयोगामधून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांपासून कसे सावध राहावे याबाबत प्रभावी मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे एकीकडे मनोरंजन आणि दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती असा दुहेरी उद्देश साध्य होत आहे. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळत आहे. नववर्षाच्या अनोख्या शुभेच्छा. माननीय DYSP शिरीष जाधव यांनी 2026च्या नववर्षाच्या शुभेच्छा जादूच्या प्रयोगातून देत सर्व भारतीय नागरिकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला आहे. सध्या ते नाशिक पोलीस तक्रार प्राधिकरणात कार्यरत असून आपुलकीने व संवेदनशीलतेने जनतेशी वागणारे पोलीस खात्यातील देवमाणूस म्हणून त्यांची ओळख आहे. मानाचा मुजरा. त्यांच्या या सामाजिक प्रबोधनात्मक व प्रेरणादायी कार्यास जागतिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन, भारत सरकार नोंदणीकृत आणि सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी मानाचा मुजरा केला. अशा कर्तव्यदक्ष, संवेदनशील व जनतेसाठी झटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.